कालच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, त्याच्यामध्ये एंडोस्पर्मचे टाईप बघितलं. देयर आर 3 टाइप्स ऑफ एंडोस्पर्म. किती प्रकारचे एंडोस्पर्म आहेत? 3. कोणकोणते प्रकार आहेत म्हटलं तर तुम्ही एक न्यूक्लिअर, दुसरा सेल्युलर आणि तिसरा हेलोनियर. आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात केलो होतो डेव्हलपमेंट अँड द फॉर्मेशन ऑफ द एम्ब्रिओ. आणि त्याच्यामधलं झायगोट काय असते बघितलं. झायगोट पासून काय तयार होतं? एम्ब्रिओ तयार होतो. आणि त्याची जर तुम्हाला एम्ब्रिओजेनेसिस म्हणजे काय जर विचारलं, त्याला म्हणायचं द फॉर्मेशन अँड द डेव्हलपमेंट ऑफ द झायगोट. Formation and the development of the embryo from zygote called as the embryogenesis. इथपर्यंत बघूया. आता पुढचा पॉइंट खूप ध्यान देऊन ऐका, महत्त्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. आता जो झायगोट आहे तो सिंगल सेलर आहे की डबल सेलर आहे? माझा पहिला प्रश्न. सिंगल सेल, एकच सेल आहे ना, डिप्लॉइड आहे अजून, म्हणून सिंगल सेल पासून मल्टी सेलर. आता मला सांगा, आपण सुद्धा आपण ह्युमन बिंग्स होतो. आपण एक जेव्हा फ्युजन झालं होतं ना तेव्हा एक पेशी होत्या. यांच्यामध्ये डिव्हिजन झाले, याच्यापासून काय तयार झाले? टिश्यू तयार झाले. टिश्यू पासून काय तयार झाले? ऑर्गन तयार झाले. ऑर्गन पासून काय तयार झाला? ऑर्गन सिस्टीम तयार झाली. ऑर्गन सिस्टीम पासून काय तयार? एक बॉडी तयार झाली. म्हणजे कोणत्याही जीवाची सुरुवात एका सिंगल सेल पासून होते आणि त्याच्यामध्ये डिव्हिजन होऊन बऱ्याच गोष्टी होऊन एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. म्हणजे सिंपली पहिला आपण असतो सिंगल सेल म्हणजे झायगोट. सिंगल सेल म्हणजे कोण? झायगोट कसा तयार होतो? फ्युजन ऑफ अ मेल अँड फिमेल गॅमेट पासून काय तयार होतो? झायगोट तयार होतो. एवढं समजलं. पुन्हा जो झायगोट तयार झाले ना तो डिवाइड होतो आणि 2 सेल्ड स्ट्रक्चर तयार करतो. किती सेलचं स्ट्रक्चर तयार करतो? 2. किती सेलचा? 2. स्वतः झायगोट किती सेलचा आहे? 1. एकापासून किती तयार झाले? 2. पण तो एम्ब्रिओ आहे का? नाही, एम्ब्रिओच्या अगोदरचा आहे, म्हणून त्याला म्हणायचं प्रो एम्ब्रिओ. त्याला काय म्हणायचं? प्रो एम्ब्रिओ. बघा, इट इज कॉल्ड ॲज द प्रो एम्ब्रिओ. म्हणजे द झायगोट डिवाइड इनटू 2 सेल स्ट्रक्चर कॉल्ड ॲज द प्रो एम्ब्रिओ. हा एम्ब्रिओ आहे का? नाही, एम्ब्रिओ तयार होण्याच्या अगोदरचा भाग. म्हणजे कोणता आहे एम्ब्रिओ? प्रो एम्ब्रिओ. किती सेल असतात त्याच्यामध्ये? 2. झायगोटच्या नंतर काय तयार होतं? डायरेक्ट एम्ब्रिओ तयार होत नाही, अगोदर काय तयार होतो? प्रो एम्ब्रिओ. ओके. आता जो प्रो एम्ब्रिओ आहे त्याच्यामध्ये किती सेल तयार झाले? 2 सेल. एक लार्जर सेल तयार होते टुवर्ड्स द मायक्रोपाइल. आठवते कालचं लेक्चर? कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं 2 सेल तयार झाले. ठीक आहे. लार्जर जे सेल होते ते मायक्रोपाइल एंडला तयार होते आणि दुसरे जे सेल असते कोणतं? स्मॉलर, ते चालाचा एंडला. म्हणजे द लार्जर सेल टुवर्ड्स द मायक्रोपाइल इज कॉल्ड ॲज द बेसल. बेसल लक्षात आहे. याला काय म्हणतात? इज कॉल्ड ॲज द बेसल. आणि याला काय म्हणतात? सस्पेन्सर इनिशियल्स. बघा काय म्हटलं मी, जे लार्जर सेल आहे टुवर्ड्स द मायक्रोपाइल एंड आहे ते बेस आहे, याला म्हणायचं बेसल. त्यासोबत काय म्हणायचं? सस्पेन्सर इनिशियल्स सेल. अँड अ स्मॉलर सेल टुवर्ड्स द चालाजा is called as the terminal or the embryonal initials. ठीक आहे. थोडंसं इथे समजून सांगतो मी तुम्हाला. पहिली गोष्ट, मेल गॅमेट आहे कुठून कोणाला? फिमेल गॅमेट. या दोघांचं काय झालं? काय तयार झालं? झायगोटचं काय झालं बेटा? प्रो एम्ब्रिओ तयार झाला. काय तयार झाला? प्रो एम्ब्रिओ. प्रो एम्ब्रिओ मध्ये किती सेल आहेत तुम्हाला? 2 आहेत. त्याच्यामध्ये किती आहेत? 2 सेल. ओके. यातली जी लार्ज सेल आहे ती कोणत्या रिजनला आहे? मायक्रोपाइल. आणि दुसरी जी स्मॉल आहे ती कोणत्या रिजनला आहे? चालाजा. आता ही जी मायक्रोपाइलला आहे याला नाव आहे दे आर कॉल्ड ॲज द बेसल सेल. याला दुसरं नाव आहे, लक्षात ठेवा. याला काय म्हणतात? बेसल सेल. किंवा त्याला अजून एक नाव आहे, त्याला म्हणतात सस्पेन्सर इनिशियल्स. खूप महत्वाचं आहे, हे नावं महत्वाचे आहेत. एवढं नोट करून द्यायला त्याला महत्व आहे. त्याला काय म्हणतात? सस्पेन्सर समजून घ्या. सस्पेन्सर इनिशियल्स. आणि इकडे चालाझा आहे त्याला कोणते म्हणायचं? दे आर कॉल्ड ॲज द एम्ब्रायनल. त्याला काय म्हणतात? इनिशियल्स. एम्ब्रायनल इनिशियल्स. लक्षात ठेवा दोन्ही गोष्टी. समजलं कोण कुठं आहे? लार्ज जे आहे ते मायक्रोपाइल, बेसल सेल, सस्पेन्सर. स्मॉल जे आहे चालाझा आणि एम्ब्रायनल इनिशियल्स. त्या गोष्टी लक्षात ठेवा. पुन्हा अजून जेव्हा मी सांगितलं तेव्हा तुम्हाला समजणार आहे. किंवा त्या याला एम्ब्रायनलला अजून एक नाव आहे, दे आर कॉल्ड ॲज द टर्मिनल. त्याला अजून एक नाव काय? दे आर कॉल्ड ॲज द टर्मिनल. याला म्हणतात टर्मिनल. डन.
आता एकदा विचार, मेल अँड फिमेल गॅमेट फ्यूज होऊन काय तयार करायचं? झायगोट पासून काय तयार होतो? प्रो एम्ब्रियो मध्ये किती सेल असतात? पहिल्याचं नाव काय? मोठी आहे ना, लार्ज. लार्ज मध्ये कोणत्या साईडला असते ती? त्याला दुसरं नाव काय? ओके, अजून एक नाव स्मॉल वेलेचं नाव, त्याला दुसरं नाव, ते कोणत्या साईडचं आहे? एवढ्या गोष्टी तुम्हाला समजल्या. आपण नेमकं बघायला काय माहितीये का? डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. काही अडचण नाही, इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे. दोन सेल काय आहेत समजले. ते म्हणून सर आम्हाला डायग्राम मध्ये दाखवा, त्याला बघूया. हे पहिला ऊस स्कोर आहे. ओके, म्हणजे झायगोट, म्हणजे झायगोट. आता याचे दोन तुकडे पडले. हा एक मोठा तुकडे म्हणजे जोडूनच असतात, आणि हा झाला छोटा. छोटा म्हणजे कोणता? एंड. त्याचं दुसरं नाव तुम्ही सांगितलं मला, एम्ब्रियो. मोठा एंड कोणता? दॅट इज द मायक्रोपाइल. त्याचं दुसरं नाव समजलं. दोन गोष्टी समजलं तुम्हाला. म्हणजे हा जो बी स्ट्रक्चर आहे ना, मी याला असं म्हणू शकतो, अरे हे बी स्ट्रक्चर आहे ना, हा मला प्रो एम्ब्रियो दिसतोय का तुम्हाला? तुम्हाला दिसतोय, दिसायला तुम्हाला. हा कोणतं स्ट्रक्चर आहे? प्रो एम्ब्रियो. कसं ओळखल्या? कारण याच्यामध्ये किती सेल आहेत? ज्याच्यामध्ये दोन सेल असतात तो कोणता एम्ब्रियो झाला? प्रो एम्ब्रियो झाला. ज्यामध्ये एकच आहे तो कोण झाला? झायगोट झाला. इथपर्यंत समजलंय. आता सिंपल क्वेश्चन आहे, मी याला ए म्हणतो, याला बी म्हणतो. ह्याच्यातला सस्पेन्सर कोणता आहे? त्याला सस्पेन्सर का म्हटले सांगू का? कारण की त्याला लटकून कोणतरी आहे. कोण आहे त्याला लटकून? सस्पेंड. सस्पेंड म्हणजे लटकून ठेवणे, म्हणून त्याचं नाव पडलंय सस्पेन्सरी. सस्पेन्सरी इनिशियल्स म्हणजे त्याला लटकून काहीतरी ठेवले, म्हणून सस्पेन्सरी वर आहे, आणि खाली कोण आहे? एम्ब्रायनल इनिशियल. लक्षात ठेवा. द सस्पेन्सर सेल. आता इथून पुढची कहाणी ध्यान देऊ नये का? काय म्हणलं की कोणते सेल? सस्पेन्सर म्हणजे खालचे. कोणत्या एंडचे? चालाचा एंडचे. कोणत्या एंडचे? असं आहे का? पक्का? चुकलं तर काय देतात? माझं बरोबर आहे ना? चालाचा एंड. मी काल पण तेच सांगितलं. हा खालचा एंड कोणता आहे? हा, मायक्रोपाइलचं दुसरं नाव. मी असं विचारलं, मी काय म्हणलो? एम्ब्रॉयनलचं दुसरं नाव काय? बरोबर आहे ना माझं? हे कोणतं आहे? चालाझा एंड. वर कोणतं आहे? मायक्रोपाइल एंड. याचं नाव काय आहे? सस्पेन्सर. ओके, याचं नाव काय आहे? ओके, लक्षात ठेवा व्यवस्थित. चुकलं तर सांगा, काय असेल. परत आलं लक्षात? जाऊया का माझे? आता मी काय म्हणतो, जे सस्पेन्सरीला आहे त्याच्या खाली कोण चिटकून आहेत? एम्ब्रॉयनल. म्हणजे आता तुमचा पॉईंट बघा, द सस्पेन्सर सेल हे काय झाले? हे शब्द खूप महत्त्वाचा. कसं आहे? ट्रान्सवर्सली. कसे वाले? ट्रान्सवर्सली इन अ वन प्लेन टू प्रोड्यूस द फिलामेंट अँड सस्पेन्सर ऑफ द किती सेलचे? 6 ते 10 सेल तयार व्हायला. ठीक आहे, चला बघूया. कोणते सेल? एम्ब्रॉयनल की सस्पेन्सर? कुठं दिले सस्पेन्सर? कुठं आहे? सस्पेन्सर सेल डिवाइड होते. याच्यात काय ते चुकलं? The suspensor cell divide transversely in one plane to produce filamental suspensor of 6 to 10 cells. The larger cell towards the micropyle is called as a basal suspension. Larger cell कुठं आहे? त्याला basal suspension इनिशियल म्हणतात. ठीक आहे. Smaller cell towards the चालाचा याला म्हणतात एम्ब्रॉयनल इनिशियल. The suspensor cell काय व्हायला? डिवाइड व्हायला. ओके, असं होऊ शकतं. सस्पेन्सर सेल डिवाइड कसं? सेल्स smaller cell towards the larger is called as the suspensor cell divide transversely in one plane to produce filamentous suspensor of 6 to 10 cells. एवढं तर आपल्याला समजलं की सस्पेन्सरी इनिशियल्स काय असतात आणि दुसरं काय असणार? एम्ब्रॉयनल इनिशियल्स. पुढचा जो पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे कशामध्ये डिव्हिजन होत आहे? कशामध्ये? सस्पेन्सरी मध्ये ना. कशामध्ये होत आहे? ट्रान्सवर्सली. बघा लक्षात आहे. दोन समजले, सस्पेन्सरी इनिशियल आणि दुसरं कोणतं आहे? एम्ब्रॉयनल. त्यामध्ये पुढचा जो पॉइंट आहे, जो सस्पेन्सरी सेल डिवाइड्स आहेत, सस्पेन्सरी सेल आहे ते काय व्हायले? डिवाइड. कशा पद्धतीनं? ट्रान्सवर्सली इन अ वन प्लेन. एका प्लेन मध्ये सिंपली टू प्रोड्यूस फिलामेंटस सस्पेन्सर ऑफ 6 to 10 cells.
आपल्याला एवढंच पॉईंट लक्षात ठेवायचं बाबा, ट्रान्सव्हर्सली डिव्हिजन ऑफ अ सेल ऑकर्स इन अ कशामध्ये सस्पेन्सरी सेल्स टू फॉर्म अ 6 to 10 सेल फिलामेंटस बॉडी. एवढा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा. प्रत्येक गोष्ट लिहून देणार तुम्ही समजून घ्यायचं. ओके, म्हणजे आता याच्यामध्ये डिव्हिजन झाले ना इथे, हे कशामध्ये आता इथे जे सेल तयार झाले ते कोणते सेल असतील? सस्पेन्सरी इनिशियल सेल. कोणते आहे? असं बघा, इथं आपल्याला किती सेल म्हणजे 6 ते 10. इथं तुम्ही जर बघू शकता 6 7 8 9 10 किती वाले तयार? 6 ते 10 सेल्स तयार झाले. पण आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कोणापासून तयार झाले? ते सस्पेन्सर पासूनच तयार झाले. आणि पुढे चालून या सस्पेन्सर पासून काय तयार होतं लक्षात ठेवा. इथे काय दिले आपल्याला? प्लिमूर. आणि काय दिले? कॉटलेडॉन. त्याच्यामध्ये ए बी सी डी ई. ओके, प्लिमूर आणि कॉटलेडॉन. इथे नंतर काय ते एफ. तुम्हाला माहिती आहे का प्लिमूर काय असतं आणि कॉटलेडॉन्स काय असतात? कॉटलेडॉन्स म्हणजे जे असतात बघा बियाच्या साईडला दोन निघालेले. ओके, आणि प्लिमूर म्हणजे काय? रॅडिकल आणि प्लिमूर दोन गोष्टी असतात. प्लिमूर म्हणजे कोणती सिस्टीम? शूट सिस्टीम. तुम्ही म्हणू शूट म्हणजे काय? सिंपली जे जमिनी वनस्पतीचा असा भाग जो कुठे येतो? जमिनीच्या वर. आणि रॅडिकल म्हणजे वनस्पतीचा असा भाग जो कुठे येतो? जमिनीच्या खाली. रूट सिस्टीम. ठीक आहे, दोन तर पॉईंट आले लक्षात. आपण एक एक पॉईंट नोट करू म्हणजे आपलं क्लिअर होत जाईल. काय पहिला पॉईंट हेडी टाकायचे, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. महत्वाचा घटक आहे आणि कॉम्प्लिकेटेड आहे. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. Zygote divide to form cell structure, two cell structure. First point, zygote divide and to form two celled structure. Two celled structure. All as काय मिळालं त्याला? प्रो एम्ब्रियो. त्याला म्हणायचं प्रो एम्ब्रियो. पुस्तक आणलंय का तुम्ही? प्रो एम्ब्रियो. व्यवस्थित द्या. झायगोट डिवाइड होतो आणि त्याच्यापासून दोन सेलचं स्ट्रक्चर तयार होतं, त्याला म्हणायचं प्रो एम्ब्रियो. दुसरा पॉइंट, in these two cell structure, two cell, larger cell is present at कोणत्या एंडला? at micropyle end. Micropyle end called as काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? सस्पेन्सरी आहे ना, called as सस्पेन्सरी इनिशियल्स. और अजून एक काय तर नाव आहे? बेसल आहे ना, बेसल. कसं लक्षात ठेवा, बेसल. तीसरा पॉइंट, another smaller cell is present at कोणत्या एंडला? at चालाझा end. चालाझा end called as काय म्हणतात त्याला? called as embryonal initial. embryonal initial. अजून याचं दुसरं काय नाव आहे का तेवढं? इथे जायचं called as terminal. हा बोल. टर्मिनल सेल. एवढ्या गोष्टी समजल्या, व्यवस्थित लिहायचं. 3 पॉइंट. पहिल्यांदा प्रो एम्ब्रियो म्हणजे काय, त्याच्यानंतर मायक्रोपाईल वाला जे आहे त्यामध्ये प्रेझेंट असणारी आपली सस्पेन्सरी इनिशियल्स काय असतात, त्याच्यानंतर टर्मिनल सेल जे असतात ना त्यांना आपण एम्ब्रियोनल इनिशियल्स म्हणतो. या गोष्टी आपल्याला समजल्या. आता चौथा पॉइंट जो बघायचा आहे, जिथून आपण थांबलो होतो, चाललंय का? चौथा पॉइंट काय माहिती आहे?
की बाबा यांच्यामध्ये ट्रान्सवर्स डिव्हिजन होणार आहे. कोणतं डिव्हिजन होणार आहे? ट्रान्सवर्स म्हणजे आडवं. बरं, ट्रान्सवर्स म्हणजे काय? आडवं. आपण केक कसं काम करू? उभा ते व्हर्टिकल डिव्हिजन, व्हर्टिकल. आणि आडवं म्हटलं तर कोणतं? ट्रान्सवर्स. जिथं आपण अडकलं ते पॉईंट लक्षात ठेवा. ट्रान्सवर्स डिव्हिजन ऑकर्स इन अ डायडॅक्सल. सांगा बरं. सस्पेन्सरी. हेच गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला. ट्रान्सवर्स division is occur at a कोणते? सस्पेन्सरी इनिशियल. सस्पेन्सरी इनिशियल यालाच आपण दुसरं एक नाव आहे और बेसल सेल यांच्यामध्ये होणार आहे. and it form 6 to 10 cell filamentous structures and it forms 3 to 10 cell 6 है का 6 to 10 है 6 to 10 cell filamentous suspensory structures. याच्यामध्ये आपण कोण पॉइंट ऍड करूया की बाबा एम्ब्रियो कुठे आहे. नाउ सस्पेन्सरी सेल pushes embryo inside a endosperm. Suspensory cells pushes म्हणजे ढकलणे. pushes embryo in a endosperm, into a endosperm. मला नाही वाटत कोणाला काही डाऊट असेल काय काय कोण काय काम करायला आणि काय नाही. जाऊ पुढे मग. नेक्स्ट पॉइंट आहे द फर्स्ट सेल ऑफ सस्पेन्सर. आता काय म्हणतो मी सस्पेन्सर तुम्हाला समजलं. सस्पेन्सर मध्ये जी पहिली सेल आहे ना फर्स्ट सेल ऑफ द सस्पेन्सर टुवर्ड्स द मायक्रोपाइल अँड मायक्रोपाइल एंड बिकम्स काय होते ती स्वलन. स्वलन म्हणजे फुगणे. ओके अँड फंक्शन ॲज द हॉस्टोरियम. तुम्हाला सिंपल क्वेश्चन व्हॉट इज द हॉस्टोरियम. हॉस्टोरियम म्हणजे द फर्स्ट सेल ऑफ अ सस्पेन्सरी काय असणार आहे एंड. बरोबर ना. सस्पेन्सर किंवा सस्पेन्सर म्हणू शकता. द फर्स्ट सेल ऑफ सस्पेन्सर टुवर्ड्स द मायक्रोपाइल एंड विच इज स्वलन. ते काय असते विच इज स्वलन अँड फंक्शन ॲज द हॉस्टोरियम. एक गोष्ट लक्षात ठेवा. दोन शब्द आहेत. हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवा. हॉस्टोरियम समजलं. ही झाली कोणती सेल? एक नंबरची सेल. कोणाची? मायक्रोपाइल एंडची. आणि दुसरी कोणती असेल? लोअर मोस्ट सेल असणार आहे. कोणाची? सस्पेन्सरी. त्याला काय म्हणायचं? हायफो. हायपोचा अर्थ असते लोअर. हायपो हायपो म्हणजे कमी लहान. हायपोफायसिस म्हणजे लोअर मोस्ट सेल ऑफ कोणाची? सस्पेन्सर इज कॉल्ड ॲज हायपोफायसिस. द फर्स्ट अँड द एंड सेल ऑफ मायक्रोपाइल एंड ऑफ अ सस्पेन्सर इज कॉल्ड ॲज हॉस्टोरियम. दोन पॉइंट लक्षात ठेवा आणि नोट करा. तुम्हाला जर म्हटलं मी काय करतो तर स्ट्रक्चर काढून टाकतो. सपोज असं समजू हा एक सस्पेन्सर हे काय? सस्पेन्सर. तुम्ही समजायला काय नाही सस्पेन्सर. ओके सस्पेन्सर. तर यातली जी पहिली सेल असेल त्याला काय नाव देते त्यांनी? हॉस्टोरियम. बरोबर आहे. आणि सगळ्यात लोअर मोस्ट सेल आहे त्याला नाव काय दिले? हायपोफायसिस. पुढे काम आहे हायपोफायसिस. खूप महत्वाचं काम. याचं एंड हे लोअर मोस्ट एंड आहे. कोणत्या एंडला आहे? लोअर मोस्ट एंड. आणि हे कुठं आहे? इट इज प्रेझेंट ॲट द फर्स्ट सेल आहे. फर्स्ट सेल मी लिहून देणार काय? फर्स्ट सेल आहे कोणाची? आपल्या सस्पेन्सरची. सस्पेन्सरची आहे. आणि हे कुठे एंड आहे? प्रेझेंट आहे ॲट मायक्रोपाइल एंड आहे. वरचा एंड मायक्रोपाइल, खालचा एंड चला एवढं माहिती. तर मी काय करतो आता इथं हा पॉईंट आपण नोट करूया. 7 नंबर घ्या. फर्स्ट सेल
which is present at micropyle end of a suspensor. Micropyle micropyle end of suspensor called as a ladder. Called as tile posterior. Okay. एक त्याला म्हणायचं आपण posterior. कितवा पॉइंट आहे आपला 7वा पॉइंट. तुम्हाला माहिती आहे आपण काय नोट करणार आहोत पुढचा होता 8 नंबर लोअर मोस्ट सेल of suspensor is called काय म्हणू मी त्याला हायपोफायसिस. गुड. सस्पेन्सरचे आपल्याला 2 सेल आता सांगतो आणि त्या मल्टी सेलर आहे. सगळ्यात मल्टी सेल त्याचं नाव आहे ऑस्ट्रेलिया म्हणायचं. लोअर मोस्ट सेल आहे त्याला म्हणायचं हायपोफायसिस. लक्षात कसं ठेवायचं? हायपो लक्षात ठेवायचं. हायपो म्हणजे लोअर, हायपोफायसिस हा महत्वाचा पॉइंट आहे. थेरीला येतोय तुम्हाला. जाऊ पुढे आणि असं जर कुठे काढलं तरी सोपं आहे. नंतर काढा पुढचा काय पॉइंट आहे पुढे बघूया. बघा आपण हे पॉइंट नोट केलाय पण आता डबल नोट करायची गरज नाही. जो सस्पेन्सर आहे ना दॅट हेल्प्स द पुशिंग द एम्ब्रियो इन द एंडोस्पर्म. बरोबर आहे. नोट केलेला पॉइंट आपण की बाबा जे सस्पेन्सर सेल आहे तो पुश करायला ढकलायला कोणाला एम्ब्रियोला. कशामध्ये? एंडोस्पर्म. आता बघा आता इथून कहाणी आहे एम्ब्रियो. द एम्ब्रियोनल इनिशियल अंडरगो 3 सक्सेसिव्ह डिव्हिजन. पार्ट करायचं किती सक्सेसिव्ह आहे. आतापर्यंत आपण कोणाचं डिव्हिजन पडलं? बरोबर आहे सस्पेन्सरचं बघा. आता कोणाचं डिव्हिजन आहे? एम्ब्रियोनल इनिशियल. नाउ that embryonal initial undergo 3 successive कोणतं डिव्हिजन? मायटोटिक डिव्हिजन to form the ऑक्टन. ऑक्टन म्हणजे काय रे? 8 म्हणजे एकापासून 8 तयार होतात का बघू. किती सक्सेसिव्ह म्हणले? 3 म्हणले. बघूया. आणि कोणते डिव्हिजन म्हणले? मायटोटिक म्हणजे एकापासून कितवं डिव्हिजन आहे? फर्स्ट. हे किती वेळ? बरोबर आहे ना सेकंड? बोला बरं तुम्ही किती? 8 आले तर ऑक्टंट आले कोण आहे? हे किती वेळ? 1 2 3 4 5 6 7 8. काय म्हणतात? आणि लगातार आहेत ना म्हणून त्याला म्हणतात सक्सेसिव्ह. सक्सेसिव्ह म्हणजे लगातार. आपल्या भाषेत हॅट्रिक. आपल्या भाषेत काय हॅट्रिक केले ना लगातार. त्याच्यामुळे याला म्हणायचं 3 सक्सेसिव्ह डिव्हिजन. पण कोणाचे वेळ सांगा बरं? एम्ब्रियोनल इनिशियल. एम्ब्रियोनल. नाउ नेक्स्ट पॉइंट काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये? किती पॉइंट झाला होता आपल्याला? 8वा. 9वा पॉइंट. Embryonal initials undergo 3 successive mitotic divisions. मी नोट करून दाखवलं कसे आहेत ते. Embryonal initials undergo 3 successive. Successive चा पण मीनिंग लगातार ना. Successive कोणतं डिव्हिजन? आणि कोणी सांगा मला त्यामध्ये कोणतं डिव्हिजन होतं? ट्रान्सव्हर्स डिव्हिजन होतं ना. त्याच्यामध्ये सस्पेन्सरी मध्ये आणि त्या मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म डॅश काय फॉर्म आहे? ऑक्टन. फॉर्म गुड. म्हणजे ऑक्टन फॉर्म कोणाचं झालंय? आपल्या एम्ब्रियोनल इनिशियल्सचं झालंय. ठीक आहे. कोणाचं झालेलं आहे? एम्ब्रियोनल इनिशियल्स. The
The planes of division are a right angle to each other. काय नाही. The lower tier of a four cell often give rise to the hypocotyle and the radical where four cells आता खूप महत्त्वाचं दोन गोष्टी लक्षात ठेवा. The lower tier म्हणजे एकूण किती सेल तयार झाल्या होत्या 8 ना 8 डिव्हिजन किती झाले होते त्याच्यातले लोअर म्हणजे खालच्या भागामध्ये किती 4 वरच्या भागात 4 त्या खालच्या भागापासून तयार होते म्हणजे 4 सेल आहेत ना म्हणून इथे एक वाक्य आहे बघा लोअर टायर किंवा लोअर पार्ट ऑफ अ फोर सेल ऑफ अ ऑक्टन गिव्ह राईज टू द हायपोकोटाईल हायपोकोटाईल आणि तिथे काय होतं हायपो इथे काय हायपो समजायला ना मी काय म्हणालो बापू हायपोकोटाईल अँड रॅडिकल काय काय फॉर्म आले टू हायपोकोटाईल अँड द रॅडिकल बेस फोर सेल सगळं समजून बघायचं रॅडिकल तयार होते काय तयार होते इथं हायपोकोटाईल तयार होतं काय तयार झालं हायपोकोटाईल लक्षात ठेवायचं upper tier from the plumule upper tier from the plumule and the one or two cotyledons म्हणजे आता इथे बघा दोन पद्धतीचे टायर आहेत टायर म्हणजे पार्ट टायर म्हणजे किती झाले पार्ट म्हणजे बघा उदाहरण दोन समजावून काढा आता एक खालच्या चौकापासून काय तयार झालं बोला ना काय तयार झाले हायपोकोटाईल व्हेरी गुड हायपो आणि या वरच्या चार पासून काय तयार झालं लिम्फर अँड द कॉर्टिकल बरोबर आहे ना लिम्फर आणि कॉर्टिकल आता सेकंड क्वेश्चन हे चार सेल जे आहेत हे 8 सेल हे कोणत्या सेल आहेत व्हेरी गुड काय आले एम्ब्रॉयडर इनिशियल साइट आणि याच्या अगोदर आपण हास्टेरियम आणि हायपोफायसिस ते कोणत्या सेल होत्या समजले ना फरक मी नोट करून दिलं वाटलं असतं पुढे ठीक आहे चला हा एक पॉइंट ऍड करा चला नोट करा नंतर मी डायग्राम एक्सप्लेन करेन तेव्हा तुम्हाला समजून जाईल लोअर फोर सेल्स ऑफ ऑक्टन नाव दाखवा पॉइंट लोअर फोर सेल्स ऑफ ऑक्टन from dash upper four cells of octet from dash and dash खूप करायचं याच्यामध्ये काही लोअर फोर सेल काय तयार करतात कॉर्टिकल बरोबर आहे का कुठलं हायपोकोटाईल दुसरे वाले कॉर्टिकल अँड लक्षात करायचं दोन छोटंसं स्ट्रक्चर काढतो तुम्हाला समजा पुढच्या याच्यात कोणाची डेव्हलपमेंट सोपी आहे एंडोस्कोपची कॉम्प्लेक्स आहे एम्ब्रियो आपण एक वाक्य लिहिले होते का एम्ब्रियोची सुरुवातीला सांगितलं तुम्ही एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कशी आहे एकदम कॉम्प्लेक्स आहे ठीक आहे म्हणजे आता इथे जर थोडक्यात जर तुम्हाला रिवाइज म्हणलं तर एक पॉइंट राहिला ते काय घेऊन तुम्हाला रिव्हिजन सांगून टाकतो काय काय आता इथे लक्ष द्या प्ल्युमल तयार झाला दोन पद्धतीचे सेल आहेत किती पद्धतीचे सेल आहेत एक या साईडला पहिल्या सेलचे सस्पेन्सरी सेल येतो कोणते सेल येतो सस्पेन्सरी त्याला म्हणायचं सस्पेन्सरी दुसरे कोणत्या प्रकारचे आहेत एम्ब्रॉयनर इनिशियल ठीक आहे लक्ष द्या यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं डिव्हिजन होतं
यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे मायटो याच्यात काय तयार होतं ऑक्टन तयार म्हणजे ऑक्टन टास्क 1 2 3 4 5 6 7 इथं काय तयार होतं सस्पेन्सर असा आहे याच्यामध्ये दोन गोष्टी तयार होतात जो वरचा असतो त्याला म्हणायचं हस्टोरियम फर्स्ट सेल आणि खाली काय तयार होतो हायपो आता आपल्याला हायपोफायसिस बघायचं महत्त्वाचं पॉईंट आणि इथं बघा ह्या वरच्या दोघांपासून काहीतरी तयार होते आणि या खालच्या दोघांपासून काहीतरी तयार होते वरच्या दोघांपासून काय तयार होते हा लेम्युर अँड कॉटलेडॉन्स बरोबर आहे ना लेम्युर अँड कॉटलेडॉन्स आणि हा खालच्या दोघांपासून काय तयार होते हायपो एक गोष्ट कॉम्युनिकेशन हे लोक एकमेकांसोबत आहे कोण कोणाच्या मध्ये आहे सांगा बरं एम्ब्रॉयनल इनिशियल्स कोणाच्या मध्ये आहे बघितले ना आपण सस्पेन्सरी सेल पुशेश एम्ब्रॉयनल इनटू एंडोस्पर्म असा पॉइंट आहे पुश करतात एवढ्या गोष्टी समजलेत का ठीक आहे आजच्या लेक्चर मध्ये आपण एवढेच बोलूया कारण की एवढं तुम्हाला पाठ पाहिजे एवढ्या गोष्टी तुम्हाला पाठ असायला पाहिजे कोणत्या सेल आहेत काय नाही कोणाचं काय काम आहे ठीक आहे वाचून करा काही डाऊट असेल मला एवढ्यामध्ये तर विचारा बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बोलू चालेल ना वाचून करा